रोहन, मला एक सांग की पहिलं पुस्तक परत मागवलं गेलं, ओके, तरी पण दुसरं पुस्तक मिळालं. 5-6 पुस्तकांवर काम चालू आहे. तर हे कसं शक्य झालं? म्हणजे पर्सनल करेक्ट्स होते, राजकीय कुठे काही अजिबात नाही. हे इनफॅक्ट लावल्या? कधीच नाही. मग पहिलं पुस्तक जरी मागे घेतलं गेलं तरी कामाचा फ्लो कसा थांबला नाही? कसं आहे, मागे घेतलं गेलं ह्याच्यामध्ये पुस्तकाचं इन जनरल असं काहीच अपयश नाही. पहिलं जे पुस्तक होतं ते सेफॉलॉजीचं एक प्रिडिक्शन होतं, ते चुकलं. ठीक आहे ना, पण चुकलं त्यात एक्झॅक्टली. काय असं सो म्हणजे? त्याचा अनुवादाच्या संबंधाने काही नाही. अनुवाद जर चुकला असता किंवा तिथं काहीतरी भलतंच लिहिलेलं असतं किंवा ती भाषाच मूळ मूळ प्रकाशकांनाच पटली नसती, हे काहीतरी फारच फालतू केलंय, तर त्यांनी मुळात ते छापलं नसतं. बरं. आणि जर मुळातच छापलं नसतं तर मला पुढच्या संध्या मिळाल्या नसत्या. छापलेलं प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असं नाही. पण मग हे अनुवादाच्या बाबतीत असेल, हे लेखकांच्या बाबतीत पण आहे ना. प्रत्येक लेखकाचं सगळंच पुस्तकं बेस्ट सेलर होतात असंही नाही. बरोबर आहे. किंवा सगळ्यांना आवडतात अशी नाही. अनेकदा स्वतः सोशल मीडियावर टीका पण होते, काय हो तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही, हो, असं लिखाण किंवा हे काय जमलेलं नाही बरं बा. सो तो काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि बरं पुन्हा तेच की मला कुठेच झेंडे काढायचे नव्हते की 50 अनुवाद एका वर्षात आणि 25 अनुवाद. आवडला संधी द्या, नाही आवडलं तर नाही. फक्त मी प्रयत्न करून कुठेतरी ते एक ॲम्बिशन होती किंवा आहे अजूनही, की मला चांगली पुस्तकं मराठीत आणायची आहेत. मराठी कारण मला येते ती भाषा आणि माझी मातृभाषा आहे म्हणून. पण शिक्षण तर इंग्लिशमध्ये झालेलं आहे ना, मग तरी एवढा कमांड कसा? अनेक लोकांचे मूळ शिक्षण टेक्निकलमध्ये असतं, उत्तम लिहितात मराठीने, उत्तम बोलतात इंग्लिश. सवयीचा पुन्हा तेच, तुम्ही अनुवाद म्हणजे भाषांतर करता का भावानुवाद करता, आणि त्याचं भान तुम्हाला आहे. आणि त्याचा मूळ कारण असं आहे की मी मुळात पहिल्यापासून कसं आहे, आपल्याकडे म्हटलेलं आहे तसं की दिसामाची काही लिहित जावे प्रसंगे वाचतेच आहे. जसं की कधीतरी तुम्ही सतत लिहित कधीतरी झाल्यानंतर ते येतं, ते उपजत. आता आज सुचलं, लिहिलं आणि उत्तम, असे खूप रेअर उदाहरण आहे जे एकटा की इतकं परफेक्ट लिहिलंय. पण ते सतत, आता त्याला मला, कारण मी सायन्स बॅकग्राऊंडचा असलो तरी मला भाषा, इतिहास हे आर्ट्सचे विषय खूप आवडायचे. इनफॅक्ट शाळेमध्ये मला गणित आणि इतिहास, गणित आणि भूगोलापेक्षा किंवा इव्हन विज्ञान गणितापेक्षा मला, आणि अर्थात भूगोल, मला इतिहास, भाषा हे मला कायम आवडते विषय होते. आणि मी लहानपणापासून शाळेत निबंध, बरं पुन्हा ते निबंध स्पर्धेत प्रत्येक वेळेस पारितोषिक मिळालंच पाहिजे असं काही नाही, पण आपल्याला जे उत्स्फूर्त येतं ते लिहावं. आणि ते लिहित असताना नुसतंच आपलं, तो आपण दुसरी तिसरीत निबंध असतो माय सेल्फ, मग आपण लिहितो माझे नाव हे आहे, माझ्या घरी हे आहे, माझ्या कुत्र्याचे नाव मोती आहे, आणि मग चौथ्या ओळीला संपतो. ह्या पलीकडे जर आपण काही लिहू शकलो आणि स्टँड आउट राहू शकलो आणि ते उपजत येत, मग कुठेतरी काय होतं, माझी आवड, मला पेपर वाचायची आवड खूप लहानपणी. लहानपणी शाळेतनं घरी आल्यानंतर युनिफॉर्म न बदलता दार मांडी घालून खाली फरशीवर बसायचं, पेपर अख्खा मोकळा करायचा, जेवणाचं ताट अर्ध्या पेपरावर, आणि मग तो, आणि कुठेतरी पहिल्या वाचनं ना बातमी वाचायच्या आधी अग्रलेख वाचायची सवय लागली. त्यामुळे अग्रलेखामध्ये एक वेगळी शैली असते. तुम्ही बातमी हे अशी घडली, हे आहे असं लिहून मोकळं करता. अग्रलेखामध्ये ती फ्लो येते. अग्रलेख असेल किंवा कोणावरचा लेख असेल किंवा शब्दांकन असेल, तेव्हा ते टेक्निकली असं कळलं नाही शब्दांकन आहे, पण मग नंतर कळलं की अच्छा, एक्स माणसांनी खरं म्हटलेलं आहे ते एक्स माणसाचं, पण वाय माणसाने ते शब्दबद्ध केलेलं आहे म्हणून ते शब्दांकन. अच्छा, मग तसं काही करता येऊ शकतं का आपल्याला? हे असं केलं आणि ते थोडंसं सिरियसली घेतलं. जेव्हा मी पत्रकारितेचा अभ्यास केला, मग तिथे मला छान रुळायला मिळालं. तेव्हा मी सकाळ टाइम्स त्यावेळेस पुण्यात होता, तिथं मी इंटर्नशिपला होतो. तर त्याच्या फीचर्स डेस्कच्या वृंदा मॅडम म्हणून त्यावेळेसच्या हेड होत्या, त्यांनी संधी खूप छान दिल्या. म्हणजे त्यावेळेस नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांचा नटसम्राट आला होता. तर तेव्हा अशी ती सेलिब्रिटी मुलाखत, असं ते वेगळं वलय असणारं ते वय होतं. मग जाऊन मुलाखत घेणे, मग त्या नानांच्या बरोबर फोटो घेणे वगैरे. त्यातनं की अच्छा, आता हे सगळं केलं तर केलंय, पण इतरांपेक्षा आपलं आर्टिकल जर वाचनीय करायचं असेल तर अर्थातच आपल्याला भाषा चांगली मांडायला पाहिजे. मग त्याच्यावर घासून काम,
ते असं ते होत गेलं. काय असतं, लेखन ही कला आहे. ते तुम्ही 2 ओळीच्या कविता जर करत असाल तर ती सर्व, म्हणजे मला फार कवितांचं अट्रॅक्शन नाही, पण कविता करणारा हा फार मोठा शब्दप्रभू असावा लागतो. कारण त्या ठराविक चारोळ्या, ठराविक त्या एका पानात ते सगळे भाव आणणं आणि त्याला तो फ्लो देणं हे येड्यागावाळ्याचे काम नाही. सो आणि ते परफेक्शननीच होतं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते होतं. अल्लार खान यांनी तबला शिकवल्यानंतर झाकीर सतत प्रॅक्टिस करत राहिले म्हणून झाकीर खान झाले. 2 कुठल्या तरी दळण्याच्या डब्यांवर तबला वाजवून तबला होत नाही. त्याला ते घाम गाळावा लागतो. ती प्रोसेसचा भाग तुम्हाला आवडीचा झाला, तो छंद म्हणून जोपासा, त्याचं करिअर करा काही. आणि अर्थातच टेक्नॉलॉजी रिलेव्हंट राहून त्याच्यामधले चेंजेस करा. इट इज अ व्हेरी, म्हणजे मला आवडतं. ओके. म्हणून तर जॉब सांभाळून करतो. कारण सकाळचा 9 ते 5 9 ते 6 एकदा ऑफिसचं दिल्यानंतर कधी एकदा त्या अनुवादाला बसतोय, बर, असं होतं. त्यामुळे माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू आत्ताच दिलं की 9 ते 5 सांभाळून हे कसं काय शक्य होतं. कारण इन जनरल 7 नंतर काय करायचं हे एकदा आणि काय करायचं नाही हे एकदा खूप क्लिअर असलं किंवा त्या मार्गाला आपण लागत नाही, मग आपल्याकडे भरपूर वेळ असतो. नाही, पण मग आज मला नाही, कंटाळा आलाय, येतो, खूप दमलेलो आहे, येतो की कधीतरी. पण कसं असतं, तो कंटाळा पण विरंगुळा असतो, तो फार वेळ नाही टिकत. आणि मग त्या बाबतीत मग कुठलंही डिस्ट्रॅक्शन होत नाही. इनफॅक्ट आता म्हणजे आता IPL सीझन चालू आहे, समोर मॅच चालू आहे, तरी पण मी मॅच लावून अनुवाद चालू असतो. त्याचा ह्याच्यावर ह्याचा त्याच्यावर नाही परिणाम होतो. बरं. हां, पण जेव्हा असं ओके हां ते काहीतरी सिरियस आहे किंवा जरा फार टाइमपास चाललाय आणि हे वाचतानाच लक्षात येते की तिथं लक्ष जास्त गेल्यामुळे इथं माती खाल्ली, इम्पॅक्ट होतोय, मग ते बंद. बरं. मग तिथे तो वैभव सूर्यवंशी 99 का असे ना, नाहीतर कुठली टीम काय अगदी फार निर्णायक क्षण वगैरे का असे ना, ते हायलाइट्स मला नंतर बघता येतील, हे माझं त्याच्यापेक्षा जास्त आवडीचं काम आहे. मग ते बंद. आणि तो सिरियसनेस आवडीतनच येतो 100%. नाही, तो मारून मुटकून किंवा हा या अनुवादाचे एवढे पैसे आहेत ना असे जर का सतत करत गेलो ना, मग त्या आकड्याला तसं काही महत्व राहणार नाही. कारण तो आकडा कितीही केला तरी कमीच होतो.